नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले एऑन IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या अंतर्गत जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट राज्यसेवा किंवा संयुक्त गट ब आणि गट क च्या पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी नेहमी विचारले जाणारे घटक आहेत, ज्यावर आपण हमखास 1 ते 2 मार्क्स घेऊ शकतो। असे टॉपिक्स आज आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये समजून घेण्यासाठी ही सिरीज आपण रन करत आहोत। ओके, मग या सिरीज मधला आजचा पहिला महत्त्वाचा कंटेंट आहे तो म्हणजे कोणता आहे? सापेक्ष दारिद्र्य आहे। मग या सापेक्ष दारिद्र्याची नेमकी कन्सेप्ट काय आहे, त्याबद्दलचे फॅक्ट्स काय आहे, त्याबद्दलचं करंट अफेअर काय आहे आणि त्यावर आतापर्यंत कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, बरोबर, हे संपूर्ण आजच्या या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत। सो सर्वांनी आपल्या या YouTube चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाहीये। सर्वात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करा आणि आपण आजच्या लेक्चरला काय करूया, सुरुवात करूया। बघा मित्रांनो, की सापेक्ष दारिद्र्य म्हणजे नेमकं काय आहे? तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आहे मित्रांनो? तर इथं बघा, या चित्रावरनं तो आपल्याला सापेक्ष दारिद्र्य स्पष्ट होतंय। या पण सापेक्ष दारिद्र्याचं मोजमाप कसं करणार आहेत? तर सापेक्ष दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी आपण काय करतो, देशामधील लोकांचं 2 गटांमध्ये वर्गीकरण करतो। एक असा वर्ग की ज्यांचं उत्पन्न खूपच जास्त आहे आणि एक असा वर्ग की ज्यांचं उत्पन्न कसं आहे, फारच कमी आहे, बरोबर। अशा 2 गटांमध्ये आपण लोकसंख्येला डिवाइड करत आहे आणि आपण या 2 गटांची एकमेकांसोबत तुलना करत आहेत आणि ही तुलना करण्यासाठी आपण कोणताही निकष घेतला, मग तुम्ही या गटातील व्यक्तींची उत्पन्नाची तुलना या गटातील व्यक्तींच्या उत्पन्नासोबत करा, यांच्यापेक्षा नेहमीच हे कसे ठरणारे, गरीब ठरणारे। यांच्या जवळची संपत्ती आणि यांच्या जवळची संपत्ती याची जर तुलना केली तर यांच्या जवळची संपत्ती नेहमीच कमी ठरेल, म्हणजे यांच्या तुलनेत हे नेहमीच काय ठरणार आहे, गरीब ठरणार आहेत। हे उपभोग करत असलेल्या वस्तू आणि सेवा आणि हे उपभोग करीत असलेले वस्तू आणि सेवा नक्कीच हे कसे असणारे, वरचढ असणारे आणि हे कसे असणारे, निम्न स्तरावर असणार आहे। म्हणून काही कोणताही निकष घेतला तरी कोणत्याही निकषाच्या आधारावर या व्यक्तिगटापेक्षा हा व्यक्तिगट नेहमीच गरीब ठरणार आहे। म्हणून असं म्हटलं जातं मित्रांनो की सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, एकापेक्षा दुसरा गरीब असणं। फॉर एक्झाम्पल, तुमचं उत्पन्न 15,000 आहे आणि माझं उत्पन्न 10,000 आहे, तर आज तुमच्या तुलनेत मी कोण आहे, गरीब आहे, म्हणजे एकापेक्षा दुसरा गरीब असणं याला सापेक्ष दारिद्र्य म्हणतात। दुसरी महत्वाची गोष्ट की हे खऱ्या अर्थाने दारिद्र्य नसून ही देशामधील काय आहे, आर्थिक विषमता आहे। की या आर्थिक विषमता म्हणजे काय, की जेव्हा देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न, संपत्ती आणि उपभोगाचं वितरण असमान पद्धतीने झालेलं असतं, बरोबर, तेव्हा आपल्याला देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता पाहायला मिळत असते। म्हणून आपण म्हणू शकू की सापेक्ष दारिद्र्याच्या मोजमापामुळे आपल्याला देशामधील व्यक्तींचं उत्पन्न, संपत्ती आणि उपभोगाचं वितरण कसं झालेलं आहे, बरोबर, हे आपल्याला यातून स्पष्ट होत असतं। तिसरं महत्वाचं की सापेक्ष दारिद्र्य म्हणजे नेमकं काय आहे, तर यामध्ये या देशामधले बघा बरं का, या देशामधल्या सर्वच लोकांच्या मूलभूत ज्या काही गरजा आहे, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, या पूर्ण होत आहेत। या काय होत आहेत, पूर्ण होत आहेत। परंतु एक चांगलं जीवनमान यांना जगता येत नाहीये। कोणत्या वर्गाला? या वर्गाला। या वर्गाकडे मस्त लॅविश घर आहे, 2 ताली 3 ताली घर आहे, दारासमोर मर्सिडीज, BMW सारख्या गाड्या आहेत, परंतु यांच्याकडे तेवढ्या पद्धतीने यांचं घर तेवढं लॅविश नाहीये किंवा यांची लाईफस्टाईल तेवढी लॅविश नाहीये, बरोबर, म्हणून यांच्या तुलनेत हे गरीब ठरतायत। मग याचा अर्थ असा आहे का की हे यांना मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीये? तर असं नाहीये मित्रांनो। सापेक्ष दारिद्र्यामध्ये सर्वच लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात, परंतु त्यांना एक सरासरी जीवनमान, बघा बरं का, एक सरासरी जीवनमान राखण्यासाठी जो काही महत्वाचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची यांच्याजवळ काय असते, कमतरता असते, बरोबर आहे। पुढे बघा, म्हणूनच सापेक्ष दारिद्र्य ज्यावेळी मोजत असतो आपण, त्यावेळी आपल्याला देशामधील लोकांची उत्पन्नाची पातळी किती आहे आणि त्यांचं देशामध्ये त्यांच्या उत्पन्नाचं वितरण कशा पद्धतीने झालेलं आहे हे विचारात घेऊनच सापेक्ष दारिद्र्याचं काय केलं जात असतं, मोजमाप केलं जात असतं, ओके, किंवा सापेक्ष दारिद्र्य मोजलं जात असतं। ओके, पुढे जाऊया। बघा, मग या सापेक्ष दारिद्र्याचं मोजमाप कसं करतात? आत्ताच आपण म्हटलं मित्रांनो की हे जे सापेक्ष दारिद्र्य आहे, तर हे दारिद्र्य नसून ही काय आहे, आर्थिक विषमता आहे। म्हणूनच आर्थिक विषमता मोजणारे जे जे काही महत्वाचे इंडिकेटर्स आहेत,
बरोबर. जसं की लॉरेन्स कर्व झालं, गिनी गुणांक झालं, बरोबर. तर हे जे इंडिकेटर्स आहेत हेच देशामधली काय मोजत असतात, आर्थिक विषमता मोजत असतात. म्हणून आर्थिक विषमता मोजणारा प्रत्येक इंडिकेटर हा कोणतं दारिद्र्याचं मोजमाप करतो, सापेक्ष दारिद्र्याचं मोजमाप करतो. मग लॉरेन्स काय म्हटला होता बघा मित्रांनो, या मॅक्स ओ लॉरेन्स याने एक कन्सेप्ट दिलेला होता की ज्यामध्ये त्याने काय केलं होतं, लोकांचं उत्पन्न, बघा बरं का, लोकांचं उत्पन्न आणि त्या प्रत्येक व्यक्तीचा राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा किती आहे याचा एक ग्राफ प्लॉट केला. आणि या ग्राफनुसार त्याने असं म्हटलं की जर हा ग्राफ स्ट्रेट लाईन आला, कसा आला, स्ट्रेट लाईन आला, जसं इथं तुम्हाला ही रेड लाईन स्ट्रेट लाईन दिसते बघा, म्हणजे इथं 45 डिग्रीचा कोन बनेल. किती डिग्रीचा कोन बनेल, 45 डिग्रीचा कोन बनेल. तर त्याने असं म्हटलं, तर तेव्हा समजून घ्यायचं म्हणे की प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न आणि त्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा सारखा आहे, त्यामुळे ही स्ट्रेट लाईन आली. म्हणून देशामध्ये कोणीच गरीब नसेल आणि कोणी श्रीमंत नसेल, सर्व एका स्तरावरच असतील, बरोबर. पण खऱ्या अर्थाने कोणत्याच देशामध्ये असा स्ट्रेट लाईन ग्राफ येऊ शकत नाही, बरोबर. मग काय होतं की जेव्हा आपण वेगवेगळ्या देशांसाठी ग्राफ प्लॉट करतो, तर ही जी ग्राफ आहे हा स्ट्रेट लाईन पासून कसा जाऊ लागतो, खाली 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 जाऊ लागतो. मग मॅक्स लॉरेन्सने काय म्हटलेलं आहे, तर त्याने असं म्हटलेलं की जेव्हा हा ग्राफ स्ट्रेट लाईन पासून जसा खाली जात जाणार, जसं इथं बघा, इथं थोडा खाली आला, इथं आणखी खाली आला आणि इथं स्ट्रेट लाईन पासून खूपच जास्त खाली गेला, तेव्हा म्हणायचं त्या देशामध्ये टोटली काय आहे, इनइक्वॅलिटी आहे, पूर्णता असमानता आहे. जेव्हा हा ग्राफ स्ट्रेट लाईन पेक्षा कुठं जाणार, खाली जाणार. ओके. जेव्हा ग्राफ स्ट्रेट लाईन येणार तेव्हा काय असेल, देशामध्ये संपूर्ण आर्थिक समानता असेल. परंतु जर हा ग्राफ स्ट्रेट लाईन पासून जसा खाली जाणार, जितका खाली जाणार तेवढी आर्थिक विषमता काय होत जाणार, वाढत जाणार. ओके. दुसरा होता बघा, दुसरा होता गिनी कोरॅडो. तर या गिनी कोरॅडोने बघा बरं का, या गिनी कोरॅडोने याच लॉरेन्सच्या जो काही लॉरेन्स कर्व होता, या लॉरेन्स कर्वला थोडस सांख्यिकीय भाषेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे नंबर्स मध्ये कॅल्क्युलेट करण्याचा याने प्रयत्न केलेला होता. मग त्याने असं सांगितलं की लॉरेन्स वक्रावर आधारित त्याने एक निर्देशांक तयार केला, ज्याला गिनी कोएफिशियंट म्हटला जातो. ज्याला काय म्हटलं जातो, गिनी, बघा बरं का, गिनी गुणांक म्हटला जातो. आणि त्याने सांगितलं की गिनी गुणांकाची जी व्हॅल्यू आहे बघा, ती 0 ते 1 दरम्यान मोजली जाणार. कितीच्या दरम्यान, 0 आणि 1 दरम्यान मोजली जाणार. म्हणजे गिनी गुणांकाची कमीत कमी किंमत 0 असेल आणि जास्तीत जास्त किंमत किती असणार, 1 असेल. म्हणजे गिनी गुणांक 0 ते 1 दरम्यानच मोजला जातो. मग त्याच्या म्हणण्यानुसार जर एखाद्या देशाचा गिनी गुणांक 0 आला तर समजून घ्यायचं त्या देशामध्ये संपूर्ण आर्थिक समानता आहे. आणि ज्या देशाचा गिनी गुणांक 1 आला तर समजून जायचं त्या देशामध्ये पूर्णतः आर्थिक काय असेल, विषमता असेल. ओके. मग आता चला, आपल्याला हा फॅक्ट हे कन्सेप्ट समजलेला आहे. मग या कन्सेप्टनुसार फॅक्ट काय काय आहे. मग सध्या भारताचा गिनी गुणांक किती आहे हे झालं फॅक्ट. ओके. आणि हे झालं करंट अफेअर. फॅक्ट प्लस करंट अफेअर. ओके. मग बघा, 2010 ते 2018 या कालावधीमध्ये भारताचा गिनी गुणांक होता 0.378. नंतर 2010 ते 2021 या 21 वर्षांच्या कालखंडामध्ये तो 0.357 झाला, म्हणजे कमी झाला. त्याच्यानंतर 2023-24 मध्ये हाच गिनी गुणांक 0.328 झाला. आणि आता रिसेंटली करंट अफेअर काय घडलेलं आहे की जागतिक बँकेने सांगितलेलं आहे की भारताचा जो गिनी गुणांक आहे 2024-25 नुसार हा 0.255 झालेला आहे. याचा अर्थ काय दिसतोय रे मित्रांनो, गिनी गुणांकाची किंमत काय होत जाते, कमी 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 होत जात आहे. आणि जेव्हा गिनी गुणांकाची किंमत कमी कमी होत जाते तेव्हा आपण कोणाकडे जातोय, शून्याकडे जातोय. आपण कोणाकडे जातोय, आणि शून्याकडे. आणि जेव्हा आपण शून्याकडे जातो तेव्हा आपला देश कशाकडे जात असतो, पूर्ण आर्थिक समानतेकडे जात असतो. ओके. म्हणजे भारतामध्ये आर्थिक समानता निर्माण होत आहे. ओके. पुढे जाऊया. मग हे जे दारिद्र्य आहे, सापेक्ष जे दारिद्र्य आहे ते कोणत्या कोणत्या देशांमध्ये मोजलं जातं, बरोबर. तर लक्षात घ्या मित्रांनो, सापेक्ष दारिद्र्य ही जी संकल्पना आहे ही सार्वत्रिक संकल्पना आहे. म्हणजेच एकापेक्षा दुसरा गरीब असणं हे प्रत्येक देशामध्ये आढळतं. हे भारतात पण आढळतं, बांगलादेशमध्ये आढळतं, पाकिस्तानमध्ये आढळतं, अमेरिकेमध्ये आढळतं, इंग्लंडमध्ये पण आढळतं. म्हणून सापेक्ष दारिद्र्य ही सार्वत्रिक संकल्पना आहे. अशा प्रकारचं दारिद्र्य प्रत्येक देशात आढळतं. परंतु या देशाचं जे मोजमाप आहे ते फक्त विकसित देशांमध्येच केलं जातं. या पद्धतीने दारिद्र्याचं मोजमाप
फक्त विकसित देशांमध्येच केलं जातं. का बरं? जर आपण अविकसित किंवा अल्पविकसित किंवा विकसनशील देशांचा विचार केला तर तिथल्या लोकांचा जो मूलभूत प्रश्न राहतो की त्यांच्या मूलभूत गरजाच पूर्ण होत नाहीये, बरोबर? मग त्यांच्या जर मूलभूत गरजा पूर्ण होत नसेल तर त्यांना चांगलं जीवनमान कधी प्राप्त होणार? नाही प्राप्त होणार ना. आणि मग सापेक्ष दारिद्र्यामध्ये आपण चांगलं जीवनमान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत आहेत. मग एक सिंपल आहे की सापेक्ष दारिद्र्य हे फक्त विकसित देशांमध्येच मोजलं जातं, कारण की फक्त आणि फक्त विकसित देशांमध्येच लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहे या पूर्ण झालेल्या असतात, बरोबर? त्यांच्या मूलभूत गरजा काय झालेल्या असतात? पूर्ण झालेल्या असतात. म्हणून आता त्यांना चांगलं जीवनमान प्राप्त करायचंय, पण ते प्राप्त करू शकत नाहीये, म्हणून ते गरीब ठरतायत, बरोबर? ही होती काय होतं की कोणकोणत्या देशांमध्ये मोजलं जातं. मग सर्वच विकसित देशांमध्ये सापेक्ष पद्धतीचं दारिद्र्याचं मोजमाप केलं जातं. विकसनशील किंवा अविकसित देशामध्ये सापेक्ष पद्धतीने दारिद्र्याचं मोजमाप केलं जात नाही. मग विकसित देशांमध्ये काही एक्झाम्पल सांगायचे झाले तर अमेरिका झालं, इंग्लंड झालं, जर्मनी झालं, युरोप झालं, फ्रान्स झालं, इटली झालं, बरोबर? तर या देशांमध्ये आपण कोणत्या पद्धतीने दारिद्र्य मोजतो? सापेक्ष पद्धतीने काय करतो? दारिद्र्याचं मोजमाप करत असतो. ओके, पुढे जाऊया. मग मला सांगा की या सापेक्ष दारिद्र्याचं आपल्याला निर्मूलन करता येईल का? बरोबर. तर एक सांगा मित्रांनो की सापेक्ष दारिद्र्य म्हणजे उत्पन्नाधारित दारिद्र्य आहे, बरोबर? तुमचं उत्पन्न 15,000 आहे, माझं उत्पन्न 12,000 आहे, तुमच्या तुलनेत मी गरीब आहे, बरोबर? मग जर आपल्याला हे दारिद्र्य काढून टाकायचं असेल तर तुमचं उत्पन्न आणि माझं उत्पन्न सारखं करावं लागेल. म्हणजे देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न कसं करावं लागेल? आपल्याला सारखं करावं लागेल, आणि हे शक्य नाहीये, बरोबर? म्हणजे याचा अर्थ असा की देशाचा राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती आणि देशातला सफाई कामगार याचा पगार सारखा झाला पाहिजे. ते करणं शक्य आहे का? नाही. प्रत्येक व्यक्तीला जे काही उत्पन्न प्राप्त होत असतं ते त्याने दिलेल्या शारीरिक आणि बौद्धिक प्रयत्नानुसार त्याला प्राप्त होतं, म्हणून ते वेगवेगळं असतं आणि ते समान करणं शक्य नाहीये. म्हणून इथं म्हटलं जातं की 100% निर्मूलन करणं अशक्य आहे. सापेक्ष पद्धतीच्या दारिद्र्याचं 100% आपण निर्मूलन करू शकत नाही. परंतु सापेक्ष दारिद्र्य म्हणजे आर्थिक विषमता आहे, आणि ही आर्थिक विषमता आपण थोड्याफार प्रमाणामध्ये कमी करू शकतो. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये सापेक्ष दारिद्र्य आपण कमी करू शकतो, बरोबर? म्हणून इथं म्हटलेलं बघा, सर्वच व्यक्तींचं उत्पन्न समान करणं शक्य नाहीये. त्यामुळे काही प्रमाणात आपण उत्पन्न विषमता कमी करू शकतो. मग ती उत्पन्न विषमता कमी करायची असतील तर आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना इथं कराव्या लागतील? तर सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याला देशामध्ये प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम आणावी लागेल. म्हणजेच काय? प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम मध्ये काय असतं की जो श्रीमंत असतो त्याच्यावर जास्तीत जास्त कर लादला जातो, आणि जो गरीब असतो त्याला करांपासून सुटका दिली जाते, किंवा त्याला करांमध्ये काय केलं जात असतं? कमीत कमी कर त्याच्यावर काय केला जात असतो? लागू केला जात असतो. म्हणजे एक अर्थाने श्रीमंतांना दंड देणं आणि गरीबाला प्रमोट करणं, अशी कर प्रणाली म्हणजे प्रोग्रेसिव्ह टॅक्स. ओके, हिचा अवलंब करावा लागेल. दुसरं, देशामध्ये जे गरीब लोक आहेत, बरोबर, त्यांना चांगलं दर्जेदार आरोग्य द्या, त्यांना त्या दर्जेदार शिक्षण सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे, आणि देशामध्ये संपत्तीचं योग्य पुनर्वितरण घडवून आणणं गरजेचं आहे. या जर आपण उपाययोजना केल्या तर निश्चितपणे देशामध्ये जी मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता आहे ती कमी होऊ शकते. ओके, तर चला मित्रांनो, इथपर्यंत आपल्याला महत्वाचा कन्सेप्ट समजला, त्याचं फॅक्ट समजलं, त्याचं करंट अफेअर समजलं. आता आपल्याला याचा PYQ ट्रेंड समजून घ्यायचा आहे की या टॉपिकवर आता कसे कसे प्रश्न विचारण्यात आलेले होते. ओके, यावर पहिला PYQ बघा की जो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ला विचारण्यात आलेला होता. बघा प्रश्न काय आहे त्यामध्ये, या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं बघा, सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांवर अवलंबून असतं. मग कोणकोणत्या घटकावर सापेक्ष दारिद्र्य अवलंबून आहे? तर पहिलं स्टेटमेंट बघा, मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे. बघा मित्रांनो, इथं उष्मांक हा शब्द आपण ऐकला का रे? आपण हा कन्सेप्ट शिकत असताना उष्मांक म्हणजे कॅलरीज हा शब्द ऐकला का? अजिबात नाही. म्हणून पहिलं ऑप्शन तर येऊ शकत नाही, बरोबर. दुसरा बघा, मूलभूत गरजा भागविण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे. मग मला सांगा मित्रांनो की या देशामधल्या लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या आहेत, बरोबर. त्यांना मूलभूत गरजा पूर्ण होण्यामध्ये कसलाही प्रॉब्लेम येत नाहीये. म्हणून इथं जो मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे हा सुद्धा आपला ऑप्शन येणार नाही, बरोबर. पुढचा कॉन्सेप्ट, पुढचा स्टेटमेंट बघा, दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो, बरोबर आहे. इथं आपण काय केली? तुलना केली, दोन गटांची तुलना केली, आणि तुलना करून एक व्यक्तिगट कसा ठरला? गरीब ठरला. म्हणून सी स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. पुढचं स्टेटमेंट बघा, आवश्यक गरजा भागविता
न येण्यासारखी परिस्थिती म्हणजेच दारिद्र्य होय. मग जेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो, आवश्यक गरजा म्हणजे कोणत्या? मूलभूत गरजा. कोणत्या गरजा? मूलभूत गरजा. आणि इथल्या लोकांच्या मूलभूत गरजा भागलेल्या असतात. बरोबर, त्यांना मूलभूत गरजा भागवण्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. म्हणून अ, ब आणि ड स्टेटमेंट इनकरेक्ट आहे आणि करेक्ट स्टेटमेंट काय आहे? फक्त केवळ सी. ओके, पुढचा बघा. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न होता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 मध्ये. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 मध्ये काय प्रश्न विचारला आला होता की सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात? ओके, मग त्याच्यामध्ये बघा, दरडोई उपभोग खर्च अजिबातच नाही, आपण त्याबद्दल चर्चा पण केली नाही. पोषक आहार मूल्य म्हणजे कॅलरी मूल्याचा काही निकष बघितला का आपण? अजिबात नाही, तो पण बघितला नाही. विविध गटांमधील उत्पन्नाचं वितरण, हो, आपण म्हटलं ना की सापेक्ष दारिद्र्याच्या मोजमापामुळे देशामधील उत्पन्न, संपत्ती आणि उपभोगाचं वितरण स्पष्ट होतं. मग इथं उत्पन्नाचं वितरण स्पष्ट होतंय ना, म्हणून सी स्टेटमेंट येणार आहे. आणि पुढं उत्पन्नाची पातळी, मी तर तुम्हाला बोललो ना, इथं आपण उत्पन्नाच्या आधारावर ठरवतोय ना, एकापेक्षा दुसरा गरीब. तुमचा पगार 15,000, माझा पगार 12,000, तुमच्यापेक्षा मी गरीब, म्हणून इथं उत्पन्नाची पातळी सुद्धा महत्वाची आहे. म्हणून अ तर येणार नाही, ब येणार नाही, फक्त क आणि ड म्हणजे सी आणि डी. सी आणि डी चा ऑप्शन कुठं आहे? बघा, ऑप्शन नंबर 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता हा आहे संभाव्य प्रश्न आणि हा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचंय? कमेंट मध्ये काय करायचं आहे? मेन्शन करायचं आहे. ओके मित्रांनो, चला आज आपण या सापेक्ष दारिद्र्यावर संपूर्ण कन्सेप्ट समजून घेतलेला आहे. ओके, तर बघा, आता हा संभाव्य प्रश्नाचं उत्तर तुम्ही लगेच मला काय करायचंय? कमेंट मध्ये मेन्शन करायचं आहे. ओके, बघा मित्रांनो, आपण जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027 साठी प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी एक समर्पण बॅच घेऊन आलेलं आहे की ज्यामध्ये तुम्हाला पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांसाठी गाईड केलं जाणार आहे. या बॅच मध्ये बघा मित्रांनो, या बॅच मध्ये आपण काय काय घेणार आहोत? तर प्रिलिम्स आणि मेन्स संपूर्ण कव्हर करणार आहोत, आन्सर रायटिंग घेणार आहोत, पीवायक्यू अनालिसिस घेणार आहोत, एनसीआरटी बेस आपण इथं तुम्हाला टीचिंग करणार आहोत, ते सिरीज देखील असणार आहे, पर्सनल मेंटरशिप देखील तुम्हाला इथं प्रदान केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो? आपलं हे जे ऍप आहे, आपलं जे काही अकॅडमीचं ऍप आहे ते तुम्हाला गुगल प्ले वरनं किंवा प्ले स्टोअर वरनं किंवा ऍपल स्टोअर वरनं काय करायचं आहे? डाउनलोड करायचं आहे. आणि जर तुम्हाला कुठलाही कोर्स डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही हा माझा कुपन कोड यूज करू शकतात. कुपन कोड आहे कॅपिटल लेटर्स मध्ये सुशील सर, आणि या बॅचेस मध्ये तुम्हाला 100% काही ना काही डिस्काउंट मिळणारच आहे. ओके, आपले जे ब्रांचेस आहेत त्या बघा मित्रांनो, आपल्या या पीडीएफ साठी, या लेक्चरच्या पीडीएफ साठी तुम्हाला एमपीएससी एऑन आयएस नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याला स्कॅन करा तुम्ही, त्याच्यावरनं तुम्ही टेलिग्राम चॅनलला सर्व पीडीएफ तुम्हाला मिळून जातील. ओके मित्रांनो, तर बघा, अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो? या आपल्या युट्यूब चॅनलला किंवा आपल्या फेसबुक पेजला किंवा आपल्या इंस्टाग्राम पेजला तुम्हाला काय करायचंय? फॉलो करायचं आहे. आणि इथं जो आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. धन्यवाद मित्रांनो.